नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या आजच्या विषयाचं शीर्षक बघून अनेकांना नवल वाटेल की ज्या महाविकास आघाडीच्या विरोधात गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि प्रामुख्याने अमित शहा यासारखा भाजपचा वरिष्ठ नेता हा अत्यंत कडवट टीका करत होता, जळजळीत शब्दात टीका करत होता. त्याच अमित शहा आणि फडणवीस जे महाविकास आघाडीवर तुटून पडायचे, अशा भाजपच्या दोन ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांकडून महाविकास आघाडीतल्या पक्षांना आणि नेत्यांना दिलासा असं जेव्हा मी शीर्षक देतो, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणं स्वाभाविक आहे. आणि आता सुद्धा मी जे बोलतोय त्यावेळेला फडणवीस असोत किंवा अमित शहा असोत, दोघांनी शिर्डीला जे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेचं एक अधिवेशन झालं, मंथन शिबिर वगैरे झालं, त्यामध्ये सुद्धा या दोन नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवर जळजळीत शब्दामध्ये टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यासारख्या दगाबाज आणि गद्दारी करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राच्या मतदाराने, जनतेने घरी बसवलं, अशा शब्दात अमित शहा बोलत असतील तर मग त्याला दिलासा कसं म्हणता येईल, असा प्रश्न ऐकणाऱ्याच्या मनात येऊ शकतो. हे मी मान्य करतो. पण जरी कडाक्याची टीका असली तरी त्यालाच दिलासा पण म्हणावं लागतं. कारण शेवटी कसं, शब्द जे असतात हे शब्द एक ठराविक अर्थाने वापरले जात असतात आणि त्या शब्दातून एक ठराविक आशय ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारच्या टीका, कडाक्याची टीका, जळजळीत टीका अमित शहानी आणि फडणवीसांनी महाविकास आघाडीवर शिर्डीच्या अधिवेशनात केली, ती वरकरणी टीका वाटत असेल तरी ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या मनस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाचे नेते, प्रवक्ते वगैरे आहेत, त्यांच्यासाठी ही टीका म्हणजेच एक मोठा दिलासा आहे. तो दिलासा का आहे तेच तर समजून घ्यायचंय. तेच तर समजून घ्यायचंय. मित्रांनो, अनेकदा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला टोचून इंजेक्शन देतो. ते टोचण्यामुळे दुखतं, पण तरीही त्या दुखण्यातून आपल्याला एक दिलासा मिळत असतो की हे इंजेक्शन घेतलं की आपल्या अंगात ज्या काय रोग जंतू असतील वगैरे त्यांचा निपात होईल आणि आपला आजार कमी होईल. त्यामुळे टोचला जातो, तो सुद्धा दिलासा असतो. डॉक्टर आपल्याला कडू औषध देतो, पण त्या कडूपणामध्ये सुद्धा आजार बरं करण्याची शक्यता, हा दिलासा असतो. आणि म्हणून शिर्डीला पक्षाच्या महामंथन काय ते शिबिरामध्ये जी अत्यंत कठोर टीका अमित शहा करतात, त्याला मी दिलासा म्हणतो. आणि तो दिलासा जसं गंमत असे की तुम्हाला आम्हाला आपण ठणठणीत बरे असताना डॉक्टर इंजेक्शन देईल हे आवडत नाही, किंवा लहान मुलांना आपण घाबरवतो, असं तसं केलं तर इंजेक्शन द्यावं लागेल, म्हणजे तुला टोचावं लागेल, ह्याची भीती असते कारण ते दुखतं. पण आजारी माणूस असेल, रोगबाधित असेल, तर त्याच्यासाठी तो दिलासा असतो. आणि म्हणून महाविकास आघाडीचे नेते, प्रवक्ते आणि पक्ष ज्या अवस्थेमध्ये आणि ज्या मनस्थितीमध्ये आहेत, ती मनस्थिती लक्षात घेऊनच फडणवीस आणि अमित शहा यांच्या त्या टीकेकडे बघणं आवश्यक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे निकाल महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेले, त्यात महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ झालेला आहे. कुठल्याही त्यातल्या एका पक्षाला विरोधी नेतेपद मिळावं यासाठी आवश्यक असलेल्या 10% आमदार निवडून आणता आलेले नाहीत. 288 मध्ये कमीत कमी 29 आमदार असले तरच विरोधी नेतेपद त्या पक्षाला मिळू शकतं. पण महाविकास आघाडीत जे 3 पक्ष आहेत,
शिवसेना उबाठा 20, काँग्रेस पक्ष 16 आमदार आणि शरद पवारांच्या गटाला 10 आमदार. म्हणजेच एकाही पक्षाला 29 हा पल्ला ओलांडता आला नाही. इतका सुपडा साफ झाला. तीनही पक्षांच्या एकत्रित आमदारांची बेरीज 50 गाठू शकली नाही. इतकी जी दुर्दशा होऊन गेली. त्यामुळे असे निकाल का लागले, आपल्याकडून काय चुका झाल्या, आपण कुठे गडबड केली, किंवा असं काय मोठं चमत्कार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने घडवला, याची चाचपणी करण्यात हे तीनही पक्ष आज गोंधळून गेलेले. त्यांना अजूनही आत्मचिंतन करून किंवा निवडणुकीच्या निकालांचं पूर्णपणे परिशीलन करून असे निकाल का आले त्याचा अर्थ शोधणं शक्य झालेलं नाही. तब्बल 1.5 महिना गेला. 1.5 महिना हातपाय आपटण्यात गेला. कागदावरच मतदान झालं पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ईव्हीएम मध्ये गोंधळ आहे, ईव्हीएमचा फ्रॉड आहे, ईव्हीएमने भाजपला जिंकून दिलं, हे सगळं ओरडत 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 1.5 महिना गेला. आणि आता हळूहळू इतकं मोठं यश मिळालेलं आहे असं म्हणत महाविकास आघाडीचे नेते, भाजपने आणि महायुतीने खरोखरच निवडणूक जिंकली हे आडमार्गाने मान्य करायला लागलेले. आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की समोरचा निकाल त्यांना आवडलेला नव्हता आणि पटलेला नव्हता, पण तो खोटा नाही यावर त्यांचाही विश्वास होता. कारण महाराष्ट्रात जर ईव्हीएमची गडबड झाली असेल आणि गडबड करून जिंकणं शक्य असतं, तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्याच बरोबर झालेल्या झारखंड विधानसभेच्या निवडणुका सुद्धा निर्विवाद जिंकल्या असत्या. पण तिथे उलट झालं. महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेले झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस यांचा झारखंडमध्ये विजय झाला, त्याच ईव्हीएमच्या यंत्रावर. त्यामुळे महाराष्ट्रात झालेलं मतदान हे खोटं किंवा फ्रॉड नाही, हे पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती होतं. पण ते आवडत नव्हतं म्हणून पटत नव्हतं, आणि पटत नव्हतं तर मग रडारड करणं भाग होतं. आणि तो सगळा टाहो पडून ईव्हीएमच्या विरुद्ध बोलत होते. पण आता महिना 1.5 महिना गेल्यानंतर त्यांना हळूहळू सत्य स्वीकारावं लागलेलं आहे. आणि सत्य स्वीकारल्यानंतर एकमेकांच्या डोक्यावर आपल्या अपयशाचं खापर फोडण्याची स्पर्धा महाविकास आघाडीत सुरू झाली. आणि ती नेमकी कोणी कोणावर काय आरोप केले ते सगळे मी इथे पुन्हा सांगण्याची गरज नाही. कोणाला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडत होती आणि म्हणून ते उगाच विदर्भातल्या जागा अडवून बसले होते, किंवा मुंबईतल्या जागा मुद्दाम आम्ही जिंकू शकत असतानाही आम्हाला दिल्या नाहीत असं काँग्रेस म्हणतं, तिकडे शिवसेना म्हणते, आणि हे सगळं चालू आहे. पण मुद्दा असा आहे मित्रांनो, की हे सगळं झालं का? झालं का? आपल्यामुळे झालं, हे खुद्द शरद पवारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की आम्ही गाफील होतो. लोकसभेतला अपघातासारखा मिळालेला जो विजय होता तो आमच्या डोक्यात इतका गेला होता की आम्ही विधानसभेची निवडणूक हलक्यात घेतली. हे शरद पवारांचे शब्द आहेत. उलट लोकसभेला आपल्या चुका काय झाल्या त्या जाणून घेऊन भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पक्ष कामाला लागले होते. त्यांच्या जोडीला RSSची संघटना आणि स्वयंसेवक जोडले गेले होते. त्यांनी अतिशय सावधपणे प्रत्येक मतदाराला भेटून आपली बाजू त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, वगैरे वगैरे. म्हणूनच महायुतीला इतकं दैदिप्यमान यश मिळालं. हे आता शरद पवार सुद्धा मान्य करतात, जे त्यांना 1.5 महिन्यापूर्वी मान्य नव्हतं. पण आपली ही दुर्दशा आपल्यामुळेच झाली हे कोणालाही स्वीकारायला आवडत नाही. ही माणसाचा हा स्वभाव असतो. आपल्या पदरात जे अपयश आलंय ते दुसऱ्या कुणामुळे तरी आलंय, अन्यथा आपण तर यशस्वी होणारच होतो. हा मानवी स्वभाव असतो. तुमच्या दारात येणारा
कुडमुडा ज्योतिषी असतो, तो तुम्हाला सांगतो ना, साहेब तुम्ही खूप मेहनत करता साहेब, साहेब पण तुमच्यामुळे तुमची फार कदर होत नाही साहेब, तुम्ही एवढा आकाश पाताळ एक करता पण समोरचे तुम्हाला किंमत देत नाहीत, तुमच्यावर साहेब पदोपदी अन्यायच होत असतो, तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय साहेब दुसरे कोणी घेतात. असं जेव्हा कुडमुड्या जोशी बोलायला लागतो, ते आपल्याला आवडतं. याचं कारण आपल्याला आपल्यातल्या त्रुटी, आपला नाकर्तेपणा, आपली निष्क्रियता आपल्या अपयशाला कारणीभूत आहे हे स्वीकारायचं आपलं मन होत नसतं. आणि तीच गोष्ट राजकारणात सुद्धा असते. राजकारणात सुद्धा असते. आज पक्षाचं वाटोळं झालंय, पक्षाचं नाव चिन्ह सुद्धा आपल्याकडे राहिलं नाही, तरीही उद्धव ठाकरे आपण अहंकाराच्या आहारी जाऊन गेलेल्या चुका मान्य करतात का नाही? ते एकनाथ शिंदेना गद्दार ठरवतात. गेल्या 3 वर्ष एकनाथ शिंदेकडे न जाता उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले जे कोणी अजूनही काही निष्ठावंत आहेत पण विधानसभेच्या पराभवाने नाराज झालेले आहेत, त्यांना सुद्धा उद्धव ठाकरे गद्दार ठरवत आहेत. पण ते आपण केलेल्या गेल्या 5 वर्षातल्या घोडचुका स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांची आजची जी दुर्दशा आहे, त्या दुर्दशेला दुसरा कोणीही जबाबदार नाहीये, तर ते स्वतःच जबाबदार आहेत. हळूहळू करत ते ते सत्य स्वीकारायला आणि पचवायला निघालेले. पण त्यांच्यासमोर एक भला थोरला एक प्रश्नचिन्ह उभा आहे की उरलेल्या 4.5 वर्षात करायचं काय? कुठच्याही मोठ्या निवडणुका नाहीत, ना लोकसभेच्या ना विधानसभेच्या. मोदींचं अल्पमतात आलेलं सरकार कुठच्याही मार्गाने पराभूत होण्याची शक्यता नाही. प्रामुख्याने लोकसभेतला दणका बसला असला तरी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांनंतर मोदी आणि भारतीय जनता पक्ष अधिकच मजबूत झालेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक नजीकच्या काळात 4-4.5 वर्ष होण्याची बिलकुल शक्यता नाही. मग राजकारण म्हणून आपण करायचं काय? आपला सत्तेचा जो हव्यास आहे, सत्तेची जी भूक आहे, ती भागवण्यासाठी करायचं काय, हे प्रश्नचिन्ह. शरद पवार असोत, काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे असोत आणि त्यांचे सवंगडी असोत, त्यांना हे प्रश्नचिन्ह भेडसावते. आणि मग अशा वेळेला त्यांना काय करायचंय सैरबड झाल्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करत असतात. आणि निदान मग 5 वर्ष आपले कट्टर विरोधक सत्तेत बसलेत, त्यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जाऊ नये म्हणून जी काही कटुता गेल्या 5 वर्षात निर्माण झालेली आहे ती कमी व्हावी यासाठी पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, यांच्याकडून जे प्रयास चालू आहेत त्याचा अर्थ अनेक विश्लेषकांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आता भाजपच्या जवळ चालले असा लावलेला आहे. लवकरच उद्धव ठाकरे यांचे 9 आणि शरद पवारांचे 8 खासदार लोकसभेत निवडून आलेले हे एनडीए मध्ये जातील आणि भारतीय जनता पक्षाचा बहुमताचा आकडा हा अधिक खणखणीत होईल किंवा भाजपची संख्या 272 पर्यंत जाईल अशा निष्कर्षाप्रत अनेक विश्लेषक आणि संपादक आलेले आहेत. आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मनात दिसणारी, कृतीत दिसणारी चलबिचल आहे. अचानक देवेंद्र फडणवीसांचं RSSचं कौतुक शरद पवार करायला लागले. उद्धव ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन थेट नागपूरपर्यंत देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले. उद्धव ठाकरेंचे चिरंजीव त्यानंतर 2दा फडणवीसांना भेटायला गेले कुठली तरी मागणी वगैरे घेऊन. आणि त्यामुळे देशभरच्या राजकारणाचे विश्लेषक आहेत त्यांना हा गोंधळ कळेनासा झालाय. आणि म्हणून ज्यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी महायुती मोडल्यावर त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं होतं असे पुरोगामी आणि भाजप विरोधी विश्लेषक जे होते ते बुचकळ्यात पडलेत की आता उद्धव ठाकरे परत जाणार का, परत हिंदुत्वाकडे जाणार का आणि भाजप अधिक मजबूत होणार का. आणि त्यातून या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या जाते. पण मुद्दा असा आहे
उद्धव ठाकरे सुद्धा बोलले ना, नाराज असतील त्यांनी चालतं बाबा निघून जा वगैरे वगैरे. तर ही जो आक्रस्ताळेपणा उद्धव ठाकरेंकडून होतोय किंवा शरद पवारांकडून जी चलबिचल दिसते, त्याला एक प्रकारे शिर्डीच्या आपल्या मंथन शिबिरामध्ये भाषण करताना अमित शहानी दिलासा दिलेला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपच्या जवळ जात आहेत आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे, वाटाघाटी वगैरे सुरू झाल्यात. इथपर्यंत ज्या बातम्या येत होत्या किंवा भाजप यांना फोडण्याच्या तयारीत आहे, ऑपरेशन कमळ जोरात सुरू झालेलं आहे वगैरे वगैरे ज्या चर्चा आणि बातम्या होत्या, त्याला एक प्रकारे शिर्डीच्या मंथनातून फडणवीस आणि अमित शहा यांनी ब्रेक लावलेला आहे. ज्या प्रकारे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी अत्यंत कडवट आणि जळजळीत भाषेमध्ये शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढलेले आहेत, ते जर आपण गंभीरपणे समजून घेतले तर या क्षणी शरद पवारांवर अशा जळजळीत भाषेत आसूड ओढणं म्हणजेच त्यांना आपण नजीकच्या काळात जवळ घेणार नाही, याचे संकेत खुले आम अमित शहानी दिलेले आहेत. भाजप आणि शरद पवार, भाजप आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या बरोबर भाजपचं कुठलंही साटोलोट सध्या तरी चालू नाही आणि नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाही. याचीच एक प्रकारे अमित शहा यांनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये ग्वाही दिलेली आहे. त्यांनी संजय राऊत असो किंवा वेगवेगळे देशातले विश्लेषक असोत, बातम्या असोत, ब्रेकिंग न्यूज असोत, त्याचा इन्कार केलेला नाही. पण ज्या प्रकारे अमित शहानी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दुखवणारी भाषा बोललेली आहे. उद्धव ठाकरेंनी 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात द्रोह केला. महायुतीशी, हिंदुत्वाशी आणि भाजपशी उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, विश्वासघात केला. शरद पवार तर कायम दगाफटका करण्याचंच राजकारण खेळत आले. ही जी अत्यंत बोचणारी भाषा अमित शहानी वापरली आहे आणि जवळपास तशीच भाषा फडणवीस यांनी सुद्धा शिर्डीच्या आपल्या भाषणात वापरली. याचा अर्थ सरळ होतो की आम्ही यांना नजीकच्या काळात जवळ घेण्याची कुठलीही शक्यता नाही, हेच अमित शहा आणि फडणवीस ठणकावून सांगतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की जे महाविकास आघाडीचे दुय्यम किंवा तिसऱ्या चौथ्या पातळीवरचे नेते कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वक्तव्य आणि वर्तनातून जी चलबिचल निर्माण झालेली आहे, त्यांना फडणवीस आणि अमित शहा यांनी एक प्रकारे दिलासा दिलाय. चिंता करू नका, तुमच्या नेत्यांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना आम्ही महायुतीत आणि एनडीएत घेण्याची बिलकुल शक्यता नाही. तर नेते कितीही विथरलेले असोत, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचं कार्य करावं. त्यांना महायुतीमध्ये आणायची आमची अजिबात इच्छा नाही, प्रयत्न नाही, याची ग्वाही त्या भाषणातून दिली गेलेली आहे. आणि म्हणून मी त्याला दिलासा म्हणतो. ज्यांना आज सुद्धा महायुतीमध्ये जायचं नाहीये, भाजप बरोबर जायचं नाही, असे अनेक कार्यकर्ते उबाठा शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. ते अस्वस्थ होतात. जितेंद्र आव्हाड त्यांना कुठल्याही परिस्थितीत भाजपबरोबर आपला पक्ष जाऊ नये असं वाटतं. त्यांच्यासारख्यांना अमित शहा यांचं भाषण दिलासा देतं. जी धाकधूक आहे मनात, त्याच्यावरचं हे सगळ्यात मोठं जालिम औषध आहे जे फडणवीसांनी त्या भाषणातून दिलंय. उद्धव ठाकरे यांच्यावरची टीका किंवा शरद पवारांवरचा आरोप, हा म्हणून दिलासा असतो. ज्या परिस्थितीत या दोन नेत्यांचे पक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्याला ते नेते सुद्धा दिलासा देऊ शकलेले नाही. अशा वेळेला स्वपक्षाच्या निवडणूक
निकालानंतरच्या एका मेळाव्यामध्ये फडणवीस किंवा शहा जे बोलले तो शत्रू पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात मोठा दिलासा असतो. बाबांनो, आम्ही तुमचा पक्ष फोडणार नाही. आम्हाला तुमचा पक्ष फोडण्याची गरज नाही आणि चिंता करू नका. तुमच्या नेत्यांना तुमच्या भूमिकेवर ठाम ठेवा. त्यांनी कितीही प्रयत्न केला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी, तरी आम्ही त्यांना सोबत घेणार नाही. कारण ते दगाबाज आहेत. आमच्यासाठी हे दगाबाज आहेत, हे गद्दार आहेत आणि आम्ही त्यांना आमच्या सोबत घेणार नाही असं ठाम सांगणं हे त्या दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांसाठी म्हणूनच दिलासा होतो. टीका हा सुद्धा दिलासा कसा असतो याचा हा राजकीय नमुना आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की याविषयी आपण लोकांना बोललं पाहिजे, समजावलं पाहिजे. घडणाऱ्या घडामोडी, येणारी वक्तव्य ही आपण कशी समजून घेतली पाहिजे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. तो तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं काय सिम्बॉल असतं त्याच्यावर पण क्लिक करा. नमस्कार.